Student, welcome to online platform of Wacom College, and in this lecture we basically learning what is meant by transistor. So in this lecture we starting the history of the transistor and introduction of the transistor and some types of the transistor, and along with this we discussing the point why need of the transistor in the today's age. So let's study the first the meaning of the transistor. So transistor is a combination of transconductance and variable resistors. The meaning of these two words is again given here. First is a trans, that means transfer property, that is conductance, transfer property, and second is resistor, meaning resistance property offered by the junction. राईट, याचं मीनिंग सांगायचं झालं तर ट्रान्झिस्टर म्हणजे काय? ट्रान्सफर ऑफ रेजिस्टन्स. ट्रान्सफर रेजिस्टन्स, ट्रान्स मीन्स ट्रान्सफर प्रॉपर्टी, ट्रान्सफर अँड रेजिस्टन्स म्हणजेच काय आहे तर हे एक डिव्हाइस आहे ट्रान्झिस्टर की ज्याच्यातून काय होत असतो, जो सिग्नल आहे तो सिग्नल काय होतोय, ट्रान्सफर होतोय. तर कुठून ट्रान्सफर होतोय तर हे ट्रान्झिस्टर स्ट्रक्चर आहे आणि याच्यामध्ये काय आहे तर दोन जंक्शन्स आहेत. हे एक जंक्शन आहे आणि हे एक जंक्शन. सो दिस इज अ transistor structure, BJT transistor structure, and there is a two junctions. One is a emitter based junction and second is a collector based junction. त्याच्यामध्ये काय होणार आहे, जो सिग्नल आहे, जो काय आपला सिग्नल आहे ज्याच्यावर आपण प्रोसेस करणार तो काय होणार, ट्रान्सफर होणार आहे. त्याची ट्रान्सफर होणार. कुठून ट्रान्सफर होणार आहे, या जंक्शन पासून दुसऱ्या जंक्शनकडे काय होणार, सिग्नल ट्रान्सफर होणार फ्रॉम दिस जंक्शन टू द सेकंड जंक्शन. आणि हे जो जंक्शन्स आहे हे जंक्शन कसे आहेत, द जंक्शन फर्स्ट जंक्शन इज अ फॉरवर्ड बायस, दॅट मीन्स इट इज अ लो रेजिस्टन्स. हे जे जंक्शन असणार ते कसं असणार तर लो रेजिस्टन्स असणार. आणि हे जे जंक्शन आहे दॅट इज सेकंड जंक्शन, दॅट इज अ कलेक्टर बेस्ड जंक्शन. दिस इज अ रिव्हर्स बायस. रिव्हर्स बायस म्हणजे हाय रेजिस्टन्स, दॅट मीन्स द सिग्नल इज ट्रान्सफर फ्रॉम द लो रेजिस्टन्स टू द हाय रेजिस्टन्स. Resistors, that is variable resistors, meaning is a variable resistor. This is a low resistance and this is a high resistance. So that is meaning of the transistor, transfer of the signal from the low resistance to the high resistance. आता याच्या पुढे ह्या ट्रान्झिस्टरचे टाइप्स कोणते आहेत तर बेसिकली ट्रान्झिस्टरचे हे तीन टाइप्स आहेत. एक आहे BJT, जो आपण आपल्या ह्या सिलेबसमध्ये स्टडी करणार आहोत किंवा चॅप्टरमध्ये स्टडी करणार आहोत. सेकंड जो आहे ते मॉस मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर. तिसरा जो आहे किंवा दुसरा जो प्रकार आहे तो आहे फीडबॅक ट्रान्झिस्टर. अशा प्रकारचे काय आहेत हे ट्रान्झिस्टरचे टाइप्स आहेत. आता हे ट्रान्झिस्टर जे आहेत हे ट्रान्झिस्टरचे ज्यावेळेस शोध लागलेला आहे तो 1947च्या आसपास काय झाला तर ट्रान्झिस्टरचा शोध लागलेला आहे बेल लॅबमध्ये. आणि त्यासाठी तीन सायंटिस्टने तो शोध लागला. त्याच्या अगोदर जे काही ट्रान्झिस्टरचं जे काम होतं म्हणजे ट्रान्झिस्टर जो आहे तो बेसिकली दोन ॲप्लिकेशनसाठी वापरला जातो. फर्स्ट ॲप्लिकेशन इज अ ॲम्प्लिफिकेशन, सिग्नल ॲम्प्लिफिकेशन. सिग्नल ॲम्प्लिफिकेशन म्हणजे काय, जर एखादा सिग्नल काय असेल एकदम वीक असेल किंवा स्मॉल असेल तर तो काय करायचा, मोठा करायचा. मग त्याची प्रॉपर्टी कोणतीही बदलायची नाही. जो जसा सिग्नल आहे तो फक्त काय करायचा आहे तर मोठा करायचा. जसं आपण एखाद्या दुर्बीणमध्ये एखादी गोष्ट पाहतो किंवा आपण टेलिस्कोपमध्ये एखादी गोष्ट पाहतो, ती गोष्ट फक्त आपण काय करतो, मोठी पाहतो. म्हणजे लहान असेल तर दिसायला फक्त काय व्हायला पाहिजे, मोठी व्हायला पाहिजे. त्याच्यामध्ये आपण काही चेंज करत नाही. तर तशा प्रकारचं हे आहे. म्हणजे काही बायोलॉजीमध्ये आपण काही एक्सप्लेन करतो त्या दुर्बीणमधून आपण एकदम छोटे छोटे ते अमिबा वगैरे काय तो जीवाणू पाहत असतो. का तर ते आपल्या डोळ्याने दिसू शकत नाही. मग आपण काय करतो, ते ॲम्प्लिफिकेशन करतो, काही लेन्स वगैरे वापरतो. तशा प्रकारचं सिग्नल जर काय असेल एकदम स्मॉल असेल तर तो फक्त आपण काय करतो, मोठा करतो. पण त्याची जी काय प्रॉपर्टी आहे त्याच्यामध्ये आपण कसल्या प्रकारचा बदल करत नाही. सो दॅट इज फर्स्ट ॲप्लिकेशन. सेकंड जे ॲप्लिकेशन आहे ते म्हणजे स्विचिंग. आताचे जे काही कम्प्युटर्स वगैरे आहेत हे सगळे ट्रान्झिस्टरच्या प्रिन्सिपलवरती डिपेंड आहे. दॅट इज आपण ट्रान्झिस्टरला फक्त कम्प्युटरला आपण काय म्हणतो, फक्त 0 आणि 1 समजते. म्हणजेच काय तर ऑन आणि ऑफ. तर हे जे काय फंक्शन आहे ऑन ऑफ दॅट इज स्विचिंग, हे कशामार्फत केलं जाते तर हे ट्रान्झिस्टर मार्फत. आणि ट्रान्झिस्टर याच्या अगोदर हे जे काय तुमचे दोन बेसिक ॲप्लिकेशन्स होते, एक ॲप्लिकेशन आहे ॲम्प्लिफिकेशन आणि सेकंड ॲप्लिकेशन काय आहे तर स्विचिंग. हे कशापासून होत होतं ते व्हॅक्यूम ट्यूबपासून. आता यामध्ये पहा, तर हे पहिल्यांदा आपण व्हॅक्यूम ट्यूब घेतलेले. सो दिस इज व्हॅक्यूम ट्यूब. सो दिस इज अ सो बिग.
The size of the vacuum tube is so big. You can be look. This is like the one point. हे व्हॅक्यूम ट्यूबच्या मार्फत आपण काय करतो, हे ट्रान्झिस्टरचे ऍप्लिकेशन. कोणते ऍप्लिकेशन? ऍम्प्लिफिकेशन आणि स्विचिंग. तर यामध्ये हे 3 टर्मिनल्स दाखवलेत. एक आहे ॲनोड, दुसरं आहे कॅथोड आणि हे कंट्रोल ग्रिड. हे 3 काय तर त्याचे टर्मिनल्स आहेत. आणि हे एक ऍप्लिकेशन. सो दिस इज वन ऍप्लिकेशन बाय युजिंग द व्हॅक्यूम ट्यूब, दॅट इज ऑडिओ ऍम्प्लिफायर. त्याच्यामध्ये आपण 2 व्हॅक्यूम ट्यूब्स वापरलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये फोकस काय करायचं आहे, हे सर्किट काय वापरलं हे आपल्याशी काय घेणं एवढं नाही. या ठिकाणी वी हॅव अप्लाय द इनपुट सिग्नल अँड वी गिव्ह द एम्प्लिफाईड सिग्नल ॲट हिअर speaker. So this is speaker, that is amplification. So we are applying the small signal here and these 2 vacuum tubes doing the amplification process. The main जे या ठिकाणी आहे तर याला लागत असलेलं व्होल्टेज. So we can be look, the required voltage is 300 volt. So that is so big, and to provide such so big voltage it's challenging things. And the size of this vacuum tubes, we can be look here. Size of the vacuum tube. Again, this is a so big. And today's electronics is mainly based on the low power consumption and small size. If your product is a low power consuming and a small size, so definitely the product have the good requirements in the market. त्यामुळेच ही व्हॅक्यूम ट्यूब जी आहे ती काय झालेली ते रिप्लेस झालेली. तर एक गोष्ट म्हणजे त्याची असलेली बिग साईज आणि दुसरं म्हणजे रिक्वायर्ड व्होल्टेज सो. आणि अशा प्रकारचा ट्रान्झिस्टर व्हॅक्यूम ट्यूब वापरून काय केलेलं आहे तर एक कम्प्युटर बनवलेले, दॅट इज अ कम्प्युटर, युनिक कम्प्युटर. आणि 1946चा हा कम्प्युटरचा स्ट्रक्चर आहे, युनिव्हर्सिटी ऑफ द पेनसिल्व्हेनिया. आणि त्याचं जे काय कॅरेक्टरिस्टिक आहे या कम्प्युटरच्या, सो हे एक कम्प्युटर म्हणजे हे एक प्रकारचे रूमच आहे. इट इज लुकिंग लाईक द बिल्डिंग. आणि ह्या बिल्डिंगमध्ये काय करतात ते हे लोक काम करतात, ऑपरेट करतात. आणि हा जो काय कम्प्युटर होता पहिला, तर ह्या कम्प्युटरच्या मार्फत फक्त ॲडिशन सबट्रॅक्शन एवढ्या 2च गोष्टी काय केल्या जातात ना, परफॉर्म केल्या जातात. मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन हे सुद्धा करता येत नव्हतं. नंतर कम्प्युटरमध्ये हळूहळू डेव्हलपमेंट झाली. त्यानंतर ह्या जे काय तुमच्या अरिथमेटिक ऑपरेशन्स असतील हे सगळा तो करू लागला. पण ज्यावेळेस तुमचा पहिला कम्प्युटर जो आला, इट ओनली परफॉर्म द ॲडिशन सबट्रॅक्शन टास्क ओनली. आणि हे करण्यासाठी तिथं खूप मोठी मॅनपॉवर सुद्धा लागायची. आणि त्यासाठी जी रिक्वायर्ड व्होल्टेज आहे ते पहा किती, 150 व्होल्ट. आणि त्याची जी काही साईज आहे, साईज ही जी आहे ती ॲज लाईक द वन बिल्डिंग. एका बिल्डिंगची काय असायची त्याची जागा त्याला लागायची. आणि त्याच्यामध्ये कॉम्पोनंट बघा किती वापरलेले, इट रिक्वायर्ड 18,000 व्हॅक्यूम ट्यूब्स. आता आपण जे काय व्हॅक्यूम ट्यूब पाहिल्या असे किती लागत होते, 18,000. 70,000 रेजिस्टन्स, 70,000 रेजिस्टन्स, 10,000 कॅपॅसिटर अँड 1,050 रिलेज. So that big amount of the components are required, and the weight of that computer was 30 ton. म्हणजे आत्ताच्या काळामध्ये अशा प्रकारचे कम्प्युटर बनवणे हे काय एक प्रकारचे चॅलेंज असेल किंवा इम्पॉसिबल असणार. आणि रिक्वायर्ड व्होल्टेज इज 150. म्हणजे असे कम्प्युटर जर चालवायचे असेल तर आपल्याला एक पॉवर स्टेशन्स या कम्प्युटर चालवण्यासाठी बनवायला लागते. आणि हे ड्रॉबॅक रिमूव्ह करण्यासाठी मग 1947 मध्ये बेल लॅबमध्ये ट्रान्झिस्टरचा शोध लावलेला आहे या 3 सायंटिस्टनं. द नेम ऑफ सायंटिस्ट इज जॉन बार्डिन, वॉल्टर ब्रिटेन अँड विल्यम शॉकली. सो दीज आर द 3 सायंटिस्ट हू invent the transistor, and their first model of transistor is like that. This is simple. So look at this, the base like something this terminals. So this is a practical model of the transistor. So look at this, these 3 scientists working on the transistor. And because of his good inventions, Nobel Committee offers these 3 scientists Nobel Prize in 1956. म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स मध्ये हे पहिलं काय असणार होतं, एक नोबेल प्राइज असणार. त्या 3 सायंटिस्टला दिलेला आहे. कशामुळे दिलेला आहे, फॉर द रिप्लेसिंग द व्हॅक्यूम ट्यूब्स. आणि ह्या व्हॅक्यूम ट्यूबचं ड्रॉबॅक काय होते, these vacuum tubes are the very big and inefficient, कारण त्यांना पॉवर सुद्धा खूप लागत होती. आणि ह्या ट्रान्झिस्टरचा ज्या शोध लागला आणि त्याच्यामुळे 1962 साली काय झालं तर तुम्हाला आयसी, आपण नेहमी म्हणतो की आयसी गेलेला आहे, आयसी 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 आपण बोलत असतो. तर आयसी म्हणजे काय आहे, तर इंटिग्रेटेड सर्किट. तर हे सिलिकॉन टेक्नॉलॉजीमुळे काय झालंय की हा ट्रान्झिस्टर जो आहे तो आयसीच्या फॉर्म मध्ये सुद्धा आणू शकतो. आणि जी 1 सेंटीमीटर जर आपण साईज घेतली तर त्याच्यामध्ये बिलियन्स ऑफ द ट्रान्झिस्टर काय होऊ शकतात, तर बसू शकतात. सो दिस इज पॉसिबल बिकॉज ऑफ द इन्व्हेन्शन ऑफ द transistor.
आणि हे वेगवेगळे पॅकेजिंग आहेत. मग ट्रान्झिस्टरचे जसे जसे डेव्हलपमेंट होत गेली तसे तसे ट्रान्झिस्टर काय झाले वेगवेगळ्या पॅकेजिंग मध्ये येऊ लागले. हे काय तर पॉवर ट्रान्झिस्टर आहे, या ठिकाणी करंट काय असतो ते अँपिअरच्या फॉर्मॅटमध्ये असतो. तर हे आयसी आहे. तर हे जे स्ट्रक्चर दिसते ते हे तुमचे लॉजिक गेट तुम्ही ऐकले असतील, लॉजिक गेट असतील, अँड गेट असतील, नॉर गेट असतील. तर त्याच्या प्रकारचे हे काय तर आयसी आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आयसी, की ह्याच्यामध्ये कमीत कमी हे 10 पासून ते 100 पर्यंतचे ट्रान्झिस्टर यामध्ये इम्प्लिमेंट केलेले असतात. आता जर तुम्ही पाहिलं तर करंट सिच्युएशन मध्ये जर एवढं स्ट्रक्चर जर असेल एवढं, तर त्याच्यामध्ये लाखो ट्रान्झिस्टर काय केले तर इम्प्लिमेंट केलेले आहेत. तर हे वेगवेगळे काय तर आयसीचे पॅकेजिंग आहेत. आणि ह्या ट्रान्झिस्टरचा ज्यावेळेस शोध लागला, इन्व्हेन्शन झालं, त्यावेळेस एका सायंटिस्टनं हे काय केले तर एक लॉ प्रिडिक्ट केलेला आहे. हा लॉ म्हणजे जसा आपला ग्रॅव्हिटेशनचा लॉ आहे किंवा मॅग्नेटिकचे काही लॉ आहेत किंवा ओहम्स लॉ आहे, अँपियर्स लॉ आहे किंवा ते मॅक्सवेलचे काही इक्वेशन्स आहेत, तर तशा प्रकारचा हा लॉ नाही. जर मॅग्नेटिकचे काही करस्पॉन्डिंग काही लॉ असतील तर ते काय सांगितले जातात, जर दोन वेगवेगळ्या पॉलॅरिटीचे जर तुम्ही मॅग्नेट जवळ आणले म्हणजे नॉर्थ आणि साऊथ हे मॅग्नेटचे जे वेगवेगळे पोल आहेत जर तुम्ही काय केले जवळ आणले तर ते काय होते एकमेकांना अट्रॅक्ट होते. सो दीज आर द नॅचरल लॉ. किंवा जर सेम पॉलॅरिटीचे जे पोल तुम्ही काय केले जवळ आणले तर ते काय होते एकमेकांना रिपल करतील. हा कसं झालं तर नॅचरल लॉ झाला. किंवा ग्रॅव्हिटेशनल लॉ आहे, एखादा जर तुम्ही काय केला सफरचंद असेल किंवा आंबा असेल, हा वरून काय काय केला तुम्ही सोडला तर तो काय होणार तो खालीच जाणार. सो दीज आर नॅचरल लॉ. तशा प्रकारचा हा लॉ नाही. त्याने काय सांगितलेलं आहे तर एक जर तुम्ही साईज घेतली 1 सेंटीमीटर जर साईज घेतली तेवढी, तर तेवढ्या साईज मध्ये आता जे काही ट्रान्झिस्टर बसलेले आहेत किंवा तुम्ही इम्प्लिमेंट केले आहेत तर ते काय होतील डबल होतील आफ्टर द 24 मंथ. म्हणजे तुम्ही जर साईज घेतली 1 सेंटीमीटर किंवा 1 मिलीमीटर तेवढ्यामध्ये जर काही ट्रान्झिस्टर बसले असेल, आज किती बसले असेल सपोज 1 लाख बसले असेल, तर 24 महिन्यानंतर म्हणजे आफ्टर द 2 इयर्स द नंबर ऑफ द ट्रान्झिस्टर विल बी डबल. तर हे त्यानं काय केलंय तर प्रिडिक्ट केले. सो दॅट इज नथिंग बट द मोशन. आणि त्याचं प्रिडिक्शन किंवा त्याचं जे सांगितलं लॉ तो अजून सुद्धा काय आहे तर सॅटिस्फाय होते. तर हे एक ग्राफ दाखवलेला आहे आणि ह्या ग्राफ मध्ये काय केले एक 2 ते 3 क्वांटिटीज मी दाखवलेले आहेत. पहिला जो एक्स ऍक्सिस आहे सो दिस इज नथिंग बट टाइम किंवा त्याला आपण काय म्हणतो वर्ष. तर हे काय केलं तर 1971 पासून तो काय झाला तर अजूनपर्यंत हा लॉ काय आहे तर सॅटिस्फाय होतो. तर हा वर्ष आहे. आणि त्याच्या करस्पॉन्डिंग वाय ऍक्सिस जो आहे तर त्याच्यात काय केलं तर नंबर ऑफ द ट्रान्झिस्टर इन इंटिग्रेटेड सर्किट. म्हणजे हे जे काय तुम्हाला दिसते संख्या ही काय होत चालली तो वाढत चालली बा. हे किती आहे ते अप्रॉक्सिमेटली 2000 आहे, ते 10,000 आहे, या ठिकाणी 1 लाख आहे, या ठिकाणी काय तर हे किती आहे ते 1 लाख आहे, ते या ठिकाणी 10 लाख आहे, नंतर 100 लाख आहे किंवा 1 कोटी, 10 कोटी, अशा प्रकारचं काय होत चाललं तर हे वाढत चाललेलं आहे. तर 1971 साली जो तुम्ही कम्प्युटर वापरलेला आहे किंवा पहिला जो प्रोसेस होता कम्प्युटर मधला प्रोसेसर, तर त्याचं नाव काय होतं तर प्रोसेसरचं 4004 आणि ह्याच्यामध्ये नंबर ऑफ ट्रान्झिस्टर किती होते तर 2300. म्हणजे आपण कम्प्युटर ज्यावेळेस वापरतो तर हे कम्प्युटर ऑपरेट करण्यासाठी प्रोसेसर लागतो. आणि बऱ्याच लोकांना माहित आहे की प्रोसेसरचे नाव काय ते पेंटियम आपण म्हणतो, पेंटियम 1, पेंटियम 2 अशी प्रोसेसरचे नाव आहेत. सध्या जो आपण कम्प्युटर वापरतो त्याच्यामध्ये जे काही प्रोसेसर आहे त्या प्रोसेसरचे नावं जे पाहिले तर आपण काय म्हणतो आता इंटेल i3 आहे, इंटेल i5 आहे किंवा इंटेल i7 आहे असं आपण काय बोलतो तर एक सांगितलं जातं. तर तशा प्रकारचे हे काय ते प्रोसेसर. तर पहिला जो काही प्रोसेसर होता त्याचं नाव होतं 404 आणि त्याच्यामध्ये किती ट्रान्झिस्टर होते तर 2300. नंतर हा म्हणजे हा काय होता तर 4 बिट प्रोसेसर होता, नंतर हा 8 बिट प्रोसेसर आहे. आता हा 1980 सालचा जो प्रोसेसर आहे तो अप्रॉक्सिमेटली आपण काय म्हणतो हा 8086. तर ह्याच्यामध्ये बघा किती ट्रान्झिस्टर असतील तर एक 50 लाखाच्या आसपास काहीतरी ट्रान्झिस्टर असणार. किंवा हा जर आपण घेतला हा तर ही कधी असणार ही साल 1984 सालचा असणार. तर हा प्रोसेसर काय आहे तर 80286 80286 असा आहे. तर ह्याच्यामध्ये जे काही ट्रान्झिस्टर होते नंबर ऑफ ट्रान्झिस्टर किती आहेत बघा त्यामध्ये अप्रॉक्सिमेट टू द 1. अशा प्रकारचं काय होत चाललंय तर ते वाढत 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 चाललेलं आहे. मिलियन्स ऑफ द ट्रान्झिस्टर तेवढ्या सेम साईज बदललेली नाही, फक्त काय होत जाते तर नंबर ऑफ द ट्रान्झिस्टर वाढत जातात. तर हे होईल असं कोणी सांगितलं तर मोसनं सांगितलं आणि अजून सुद्धा ते काय होते तर अचीव होते. आता हे कशामुळे बिकॉज ऑफ द टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजी काय होत चालली तर त्या स्पीडने काय होत चालली तर अपग्रेड होत चाललेली आहे आणि त्याच्यामुळे हे काय होत चाललंय तर शक्य होत चाललेलं आहे.
आणि ह्या गोष्टी शक्य झाल्यामुळेच काय झालेलं आहे की जो तुमचा लॅपटॉप आहे किंवा कॉम्प्युटर आहे हा आपल्या काय झाला आहे आता आपल्या हातात आलेला आहे. सो दिस इज द बेसिक स्ट्रक्चर ऑफ द ट्रान्झिस्टर. आता ट्रान्झिस्टर जो आपण पाहिलेले, आता हे जे ट्रान्झिस्टर जो आहे तो कशा प्रकारचा आहे. सो दिस इज द 3 लेयर सेमीकंडक्टर स्ट्रक्चर. आता हे बेसिक त्याचं वर्किंग कसं असणार किंवा स्ट्रक्चर असणार हे आपण पुन्हा एका लेक्चरला पाहूया. फक्त आता जाता जाता काय करूया आपण त्याचं स्ट्रक्चर कसं आहे ते पाहूया. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ द ट्रान्झिस्टर. फर्स्ट layer, second layer and third layer. First layer is nothing but the emitter layer, second layer is nothing but the base layer, and third one is a collector layer. So depends on the semiconductor material. So NPN, if you use here P, N and P, then this type of transistor is nothing but the PNP transistor. या ठिकाणी हे काय तर 3 लेयरचं स्ट्रक्चर आहे. पहिली लेयर आहे इमिटर, दुसरी लेयर आहे बेस आणि तिसरी लेयर आहे कलेक्टर. आणि याच्यामध्ये 2 जंक्शन आहेत. हे पहिलं जंक्शन आहे आणि काय तर दुसरं जंक्शन. पहिल्या जंक्शनला मध्ये असते ते इमिटर बेस जंक्शन आणि दुसरं जंक्शन आहे त्याला काय म्हणतो येतो आपण कलेक्टर बेस जंक्शन. आणि याच्यानुसार ज्या प्रकारे आपण सेमीकंडक्टर मटेरियल्स वापरणार त्याच्यानुसार काय होतात तर 2 टाईपचे तुम्हाला काय होतात तर हे ट्रान्झिस्टर्स होतात. पहिला आहे NPN ट्रान्झिस्टर आणि दुसरा आहे PNP ट्रान्झिस्टर. आणि त्याचे सिम्बॉल्स हे अशा फॉर्मॅटमध्ये दिलेले असतात. ओके, आपण पुढच्या लेक्चरला काय करूया याचं वर्किंग कसं आहे